तुम्ही चार्ट पॅटर्न शिकलात, इंडिकेटर सुद्धा वापरलेत, पेपर ट्रेडिंग देखील केली, पण तरी सुद्धा मनात एक भीती कायम असते की मी घेतलेली ट्रेड लॉस मध्ये जाईल का। ही भीती एका कारणामुळे जास्त असते, ते म्हणजे फेक ब्रेकआउट। पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण आजपासून तुमची ही भीती पूर्णपणे नाहीशी होणार आहे। आज आपण शिकणार आहोत ॲडव्हान्स ट्रेडिंग, जिथे तुम्ही फक्त एका पॅटर्नवर ट्रेड नाही घेणार, तर मल्टिपल कन्फर्मेशन वापरून एंट्री घ्याल, ज्यामुळे तुम्ही फेक ब्रेकआउट पासून दूर राहाल आणि जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड घ्याल तेव्हा तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स असेल की मार्केट कोणत्या दिशेने पुढे जाईल। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या दमदार व्हिडिओला। मार्केटमध्ये तुम्ही नक्कीच फेक सिग्नल किंवा फेक ब्रेकआउट बद्दल ऐकलं असेल, पण फेक ब्रेकआउट म्हणजे काय? समजा तुम्ही एखादा पॅटर्न ओळखला, त्यावर विश्वास ठेवून ट्रेड घेतली, पण मार्केट उलट दिशेने फिरलं आणि तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, म्हणजेच तुमचा लॉस झाला। यालाच म्हणतात फेक ब्रेकआउट। आता या फेक ब्रेकआउट पासून वाचायचं कसं? इथेच कामी येतात पॅटर्न कॉम्बिनेशन्स। आता पॅटर्न कॉम्बिनेशन्स म्हणजे काय? तर आपण फक्त एका पॅटर्नवर अवलंबून न राहता मल्टिपल पॅटर्नचं कन्फर्मेशन मिळाल्यावर ट्रेड घेणं। उदाहरणार्थ, समजा चार्टवर तुम्हाला लॉंग लेग डोजी दिसली आणि ही डोजी जर डाऊन ट्रेंड मध्ये बनली असेल तर आपल्याला वाटणं साहजिक आहे की इथून मार्केट रिव्हर्स होईल, म्हणून आपण इथे कॉल ऑप्शन मध्ये ट्रेड घेतो। पण या एका कन्फर्मेशनवर ट्रेड घेताना रिस्क फॅक्टर कायम असतो आणि तो कमी करण्यासाठी इथे आपल्याला शोधायचे असतात मल्टिपल पॅटर्न्स। इथे जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला समजेल की ही डोजी एकटी नाही, तर तो मॉर्निंग स्टार पॅटर्नचा भाग आहे। मॉर्निंग स्टार मध्ये पहिली मोठी रेड कॅन्डल असते, दुसरी लहान बॉडी आणि मोठी वीक असलेली कॅन्डल असते आणि तिसरी ग्रीन कॅन्डल असते। म्हणजेच आता ट्रेड घेताना तुमच्याकडे एक नाही तर दोन पॅटर्नचे कन्फर्मेशन्स आहेत। या दोन पॅटर्नमुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही खोट्या ब्रेकआउट पासून नेहमी दूर राहाल। आता यामध्ये ट्रेड कशी घ्यायची? तर ट्रेडसाठी तुम्ही या ग्रीन कॅन्डलच्या हाय पॉइंटवर कॉल ऑप्शन बाय करू शकता, किंवा पुढच्या ग्रीन कॅन्डलने जर या कॅन्डलचा हाय ब्रेक केला तर इथेही तुम्ही एंट्री घेऊ शकता। आता यालाच म्हणतात स्मार्ट ट्रेडिंग, मल्टिपल कन्फर्मेशन घेऊनच ट्रेड घेणे। कारण एकटा पॅटर्न तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो, पण कॉम्बिनेशन तुम्हाला क्लिअर डायरेक्शन देतात। आता इथे अजून एक छोटा पण खूप महत्त्वाचा भाग आहे, जो आपल्या ट्रेडसाठी अजून एक मजबूत कन्फर्मेशन देतो, तो म्हणजे व्हॉल्यूम। मार्केटमध्ये जर जास्तीत जास्त ट्रेडर्स बाईंग करत असतील तर नॅचरली प्राइस वर जातो, आणि जर ट्रेडर्स सेलिंग करत असतील तर प्राइस खाली येतो। या जमावाला व्हॉल्यूम म्हणतात। आता या व्हॉल्यूमचा ट्रेडिंग मध्ये काय वापर आहे हे समजून घ्या। समजा मार्केट आधीपासून डाऊन ट्रेंड मध्ये आहे, म्हणजे सेलिंग जास्त आहे, पण अचानक याच पॅटर्न मध्ये डोजी कॅन्डल नंतर जर ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि त्यामागे हाय व्हॉल्यूम बाईंग असेल तर हा खूप स्ट्रॉंग संकेत असतो की मार्केट आता इथून वर जाऊ शकतं। म्हणून जर तुम्ही कॅन्डल्स प्लस व्हॉल्यूम हे दोन्ही कन्फर्मेशन बघून जर ट्रेड घेतली तर फेक ब्रेकआउट होण्याची शक्यता खूपच कमी होईल आणि तुमचा प्रॉफिट होण्याची शक्यता वाढेल। आता कन्फर्मेशन मध्ये सगळ्यात लास्ट पण खूप पॉवरफुल कन्फर्मेशन म्हणजे मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिस। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर तुम्हाला छोट्या टाइम फ्रेम मध्ये जर बुलिश पॅटर्न दिसत असेल आणि त्याच वेळी मोठ्या टाइम फ्रेम मध्ये म्हणजे साधारण डेली चार्टवर जर स्ट्रॉंग सपोर्ट लेवल दिसत असेल तर हे कॉम्बिनेशन एक परफेक्ट जॅकपॉट बनू शकतं। उदाहरणार्थ, एक तासाच्या चार्टवर मॉर्निंग स्टार पॅटर्न तयार झाला असेल आणि मोठ्या टाइम फ्रेम मध्ये म्हणजे डेली चार्टवर एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल दिसत असेल तर या दोन्ही गोष्टी मिळून ट्रेड घेण्यासाठी खूप स्ट्रॉंग सिग्नल देतात। याचा फायदा असा की स्मॉल टाइम फ्रेम तुम्हाला जलद एंट्री पॉइंट देतात आणि मोठा टाइम फ्रेम तुम्हाला डायरेक्शन आणि स्ट्रेंथचं कन्फर्मेशन देतात। तर मित्रांनो, तुम्हाला आज समजलं असेलच की मार्केटमध्ये एका पॅटर्नवर ट्रेड घेताना जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही पॅटर्न कॉम्बिनेशन वापरून ट्रेड घेऊ शकता, ज्यामुळे तुम्ही फेक ब्रेकआउट पासून वाचाल आणि तुमचा प्रॉफिट होण्याची शक्यता नेहमीच जास्त असेल। तर आजची व्हिडिओ थोडक्यात समजून घ्या। स्टेप फर्स्ट, पॅटर्न ओळखा। स्टेप 2, त्याच्यासोबत व्हॉल्यूम कन्फर्म करा। स्टेप 3, शेवटी मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिस करा। ट्रेडिंग मध्ये जास्त ट्रेड घेणं महत्त्वाचं नाही, तर क्वालिटी ट्रेड्स विथ कॉन्फिडन्स घेणं महत्त्वाचं आहे। म्हणून आजपासून तुमचं काम असं आहे की तुम्हाला चार्टवर असे कॉम्बिनेशन शोधायचे आहेत आणि याची प्रॅक्टिस करायची आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या ट्रेडिंग करणाऱ्या फ्रेंड्स सोबत व्हिडिओला शेअर करायला बिलकुल विसरू नका। आणि अशाच ॲडव्हान्स ट्रेडिंग ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक दमदार टॉपिक सोबत।